विसर्जन मिरवणुकीतील अश्लील तमाशा विरुद्ध हिंदू महिलांचा एल्गार। यावर्षी तमाशा आल्यास ट्रॅक्टर रोखून करू आंदोलन। दिग्रस शहरात गणपती उत्सवात विसर्जन मिरवणुकीमध्ये हिंदू देवी देवतांसमोर लोकनृत्याच्या नावाखाली चालत असलेला तमाशा हा अश्लीलता व्यभिचाराचा नंगा नाच बंद व्हावा यासाठी दिग्रसमधील सकल हिंदू महिलांनी एल्गार पुकारला असून अश्लीलता पसरविणाऱ्या गणपती मंडळांना चेतावणी दिली आहे। तमाशा बंद करण्याची मागणी दिग्रसमधील सकल हिंदू समाजाच्या महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे। दरवर्षी निवेदन देऊन सुद्धा काही मंडळांमार्फत तमाशा आणला जातो। यावर्षी जर विसर्जन मिरवणुकीत तमाशा आला तर तमाशाचे ट्रॅक्टर रोखून धरून आम्ही आंदोलन करू असा महिलांनी यावेळी इशारा दिला आहे। यावर शासन व प्रशासन काय भूमिका घेते याकडे दिग्रसकरांचे लक्ष लागले आहे। शासन व प्रशासनाला पाठवलेल्या या निवेदनात लोकमान्य टिळकांनी समाज व देशवासी गणेश उत्सवाच्या माध्यमातून एक संघ व्हावे या उदात्त हेतूने गणेश उत्सव सुरू केला होता, परंतु सदैव ताठ मानेने जगणाऱ्या टिळकांची शर्मेने मान झुकावी असे कृत्य दिग्रसमध्ये केले जात आहे। दिग्रस शहरात गणपती उत्सवात केले जाणारे समाजविघातक कृत्य म्हणजे विसर्जन मिरवणुकीमध्ये लोकनृत्य या गोंडस नावाखाली गणपती मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टरवर तमाशातील महिलांना तसेच मुलींना नाचवले जाते। हे तमाशातील महिला अत्यंत अश्लील इशारे, हातवारे व नृत्य करून लोकसमूह, लहान मुले, युवक यांना मोहित करीत असतात। हा असा नंगा नाच भर वस्तीतून ट्रॅक्टर जाताना महिला वर्ग शर्मेने मान खाली घालतात व मनोमन रोष व्यक्त करतात। तमाशाचे आयोजक तमाशातील महिलांसोबत स्वतः अश्लील चाळे करत नाचतात। हे करताना त्यांच्या बायका मुलं सुद्धा त्यांना पाहत असतात। बालमनावर या अश्लीलतेचा वाईट परिणाम होत आहे। या महिलांना पाहण्यासाठी व त्यांच्याशी अश्लील चाळे करण्यासाठी स्पर्धा लागत असते। या स्पर्धेमध्ये अत्यंत टोकाची भांडणे सुद्धा झाली आहेत। यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। या अश्लील प्रथेसाठी दिग्रस शहरातील काही मोजकीच मंडळी जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक आहे, परंतु उगाच भांडण नको म्हणून सर्वच जण मिळून मूग गिळून गप्प राहतात। या अश्लील नृत्यामुळे विद्यार्थ्यांवर सुद्धा वाईट परिणाम होत आहे। कुमारवयीन मुलांवर याचा परिणाम होऊन बलात्काराचे प्रमाण सुद्धा तालुक्यामध्ये वाढत आहे। ही अतिशय गंभीर बाब असून या तमाशाला स्थानिक काही राजकीय नेत्यांचे सहकार्य असल्याने ही प्रथा बिनदिक्कतपणे चालू आहे। आपण या सर्व समाजविघातक बाबी लक्षात घेऊन या वर्षीपासून या नंग्या नाचाची, तमाशाची दुष्परिणामकारक प्रथा बंद करावी अशी मागणी दिग्रस येथील सकल हिंदू समाजाने केली आहे। शासन व प्रशासनाला निवेदन देऊन गणपती विसर्जन मिरवणुकीतील लोकनृत्याच्या नावाखाली सुरू असलेल्या तमाशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे। यावर शासन व प्रशासन काय भूमिका घेते याकडे दिग्रसकरांचे लक्ष लागले आहे। लोकनृत्य तमाशा या गोंडस नावाखाली दिग्रस शहरामध्ये ट्रॅक्टरवर हिंदू महिला आणि मुलींना नाचवले जाते। या तमाशातील महिला अश्लील हातवारे करतात। तमाशाच्या ट्रॅक्टरवर लाऊडस्पीकरवर अश्लील गाणी वाजते। याशिवाय तमाशाचे आयोजक या महिलांसोबत स्वतः ट्रॅक्टरवर नाचतात। अश्लील चाळे करून सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता आणि व्यभिचार पसरवतात। ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे। आम्ही दरवर्षी निवेदन देऊन सुद्धा तमाशा आणून महिलांचा अपमान केला जातोय। यावर्षी जर विसर्जन मिरवणुकीमध्ये काही गणपती मंडळांनी तमाशा तर आम्ही ट्रॅक्टर रोखून धरून तीव्र आंदोलन करू असे कुमारी कल्पना पवार यांनी सांगितले। हिंदू महिला समाजातर्फे नगर तहसील कार्यालय दिग्रस येथे निवेदन द्यायला आलेलो आहोत। संस्कृतीच्या नावाखाली आणि लोकनृत्याच्या नावाखाली जे गणपती विसर्जनमध्ये जे तमाशे चाललेले असतात, जे अश्लील हातवारे त्यांचे चाललेले असतात, त्यांचे अश्लील नृत्य जे लोक नृत्याच्या नावाखाली चालू असतात, त्याच्या विरोधात आज आम्ही तहसील कार्यालय दिग्रस येथे निवेदन द्यायला आलेलो आहोत। आमची सकल हिंदू महिला समाजातर्फे एकच तहसीलदार साहेबांना आणि ठाणेदार साहेबांना विनंती आहे की लोकनृत्याच्या नावाखाली चाललेले तमाशे त्वरित बंद करावे। छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ यांचा महाराष्ट्र आहे हा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच महिलांना नाचवले नाही किंवा अश्लीलता त्यांनी कधीच अश्लीलतेला वाव दिलेला नाही। त्याचप्रमाणे गणपती आणि देवीचे जे स्थापना आपण करतो, लोकमान्य टिळकांनी हे जे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ चालू केलेले आहे ते एक सांस्कृतिक कार्यासाठी आणि सद्भावना वाढवण्यासाठी चालू केलेले आहे। आणि त्याच गणपतीच्या विसर्जनामध्ये तुम्ही बाया नाचवता आणि त्यानंतर त्वरितच देवीची स्थापना करता आणि देवीची उपासना करता। लाज वाटायला पाहिजे ज्यांनी तमाशाच्या नावाखाली, लोकनृत्याच्या नावाखाली तमाशे चालवलेले आहे आणि अश्लीलता समाजामध्ये फैलावलेली आहे। आजच्या घडीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या देशामध्ये महिलांची जी विटंबना होत आहे, जागोजागी जे महिलांचं जे
महिलांचा जे अपमान होत आहे त्याला त्याच अपमानाला आणि त्याच विटंबनेला हे भाव नाही का? तुम्ही बढावा देत नाही आहे का लोकनृत्याच्या नावाखाली? दिग्रस तहसील कार्यालय येथे आम्ही आज शेवटचं निवेदन म्हणून निवेदन द्यायला आलेलो आहोत. दरवर्षी आम्ही निवेदन देतच असतो की तमाशे बंद करा, तमाशे बंद करा. अश्लीलतेच्या नावाखाली संपूर्ण गणेशोत्सव मंडळाला नाही म्हणणार मी, संपूर्ण दिग्रसमधल्या मंडळाला नाही म्हणणार. काही मोजके मंडळ आहेत जे दरवर्षी लोकनृत्याच्या नावाखाली तमाशे आणतात आणि त्या बाया अश्लील हातवारे करतात, अश्लीलता सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता फैलावतात आणि त्याचा परिणाम बाकींच्या लेडीजवर होतो, बाकींच्या महिला समाजावर होतो. ते त्वरित थांबवावे, अन्यथा आम्ही शेवटचा इशारा म्हणून आज निवेदन द्यायला आलेलो आहोत. उद्या विसर्जनामध्ये ते ट्रक आम्ही अडवणार, ट्रॅक्टर आम्ही अडवणार.